एकदम नदीजवळ आपण इथे कुठे जाऊन बसू नाही शकत. 5,000 का चलान कटता है असं बोललेत ते आम्हाला. वेलकम टू एपिसोड 1 ऑफ भटकन 3 हिमाचल. या ट्रिपसाठी आम्ही खूप एक्सायटेड होतो कारण फर्स्ट टाइम हिमाचल एक्सप्लोअर करणार होतो. पनवेलहून चंदीगड ट्रेन पकडली आणि 23 तासाचा प्रवास एन्जॉय करत करत दुसऱ्या दिवशी चंदीगडला पोहोचलो. आता आम्ही चंदीगड रेल्वे स्टेशनला उतरलोय. बस स्टँडला जायचं आम्हाला कारण आम्ही इथून मनालीला बसने चाललो. मनाली पर्यंत जाणारा रस्ता इतका मेस्मरायझिंग आहे की हा प्रवास मी कधीच विसरणार नाही. 2 ते 3 वेळा खाण्यापिण्यासाठी हॉल्ट घेऊन रात्री 8-8:30 वाजता आम्ही मनालीमध्ये पोहोचलो आणि ओल्ड मनाली मधल्या एका हॉस्टेलमध्ये चेक इन करून डिनरसाठी एका कॅफेमध्ये आलो. रात्री तर आम्हाला थंडी सोडून काही फील येत नव्हता बाहेर फिरताना, पण सकाळी लोकल साईट सीइंग साठी बाहेर पडलो तेव्हा पहिलं दर्शन जे झालं त्याने सगळ्या प्रवासाचा थकवा गेला. इथल्या एका कॅफेमध्ये आम्ही नाश्ता केला आणि हडिंबा देवी टेम्पल मध्ये गेलो. पण मला हा हिमाचली आउटफिट घालून फोटो काढल्यानंतर पहिल्याच दिवशी मनाली दर्शन सार्थकी लागल्यासारखं वाटलं. नंतर मनुदेवी टेम्पल मध्ये गेलो. इथून इतका सुंदर माउंटेन व्ह्यू बघायला मिळतो. इथे थोडा वेळ स्पेंड केला आणि मॉल रोड वर गेलेलो. तिथे लंच आणि थोडी शॉपिंग करून बियास नदी जवळ गेलो होतो. पण नदीजवळ पोहोचल्यावर समजलं आपण इथे कुठे जाऊन बसू नाही शकत, अलाव नाही असं त्या दादांनी पण सांगितलं. 5,000 का चलान कटता है असं बोललेत ते आम्हाला. सो आपण आता इथूनच बघूया जे काय आहे. नंतर हॉस्टेलला परतताना हा अजून एक हिडन स्पॉट दिसला. तिथे थोडा वेळ घालवला आणि नाही म्हणता पहिल्या दिवशी पण भरपूर चाललो. पहिला दिवस शांत घालवायचं ठरवलं होतं कारण दुसऱ्या दिवशी आम्हाला एक ट्रेक करायचा होता ज्यासाठी मी खूप वर्ष वाट पाहिली आहे. त्याबद्दल नेक्स्ट एपिसोड मध्ये सांगेन. स्टे ट्यून.